नरेंद्र मोदी यांचा वारसदार महाराष्ट्रामधून असेल आणि तो संघ निवडेल, संजय राऊतांचं वक्तव्य. तर मोदींच्या नेतृत्वातच 2029च्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कोणत्या चांगल्या कामांवर फडणवीसांना पाठिंबा? राज ठाकरेंनी यादी द्यायला हवी होती. पाठिंब्याच्या विधानावर संजय राऊतांचा चिमटा. औरंगजेबाच्या कबरेचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका. औरंग्याला गाडल्याची जागा मुलांना दाखवण्याची राज यांनी व्यक्त केली होती गरज. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची आज चौकशी. खार पोलिसांसमोर हजर होणार की नाही, सस्पेन्स कायम. तर कामरा प्रकरणामध्ये पोलिसांविरोधात याचिका. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप. संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड असणारा वाल्मिक कराडचा मुंबईमध्ये फिल्म प्रोडक्शन स्टुडिओ, बीआरजे फिल्म प्रोडक्शन असं नाव. वाल्मिककडे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं आयडी कार्ड आणि सदस्यत्व सुद्धा. बीडच्या अर्धमसला गावामधील मशीद उडवून देण्यासाठी जिलेटिनचा स्फोट. 2 आरोपी अटकेत, 2 संशयित ताब्यात. आता ब्लास्ट प्रकरणाचा एटीएस तपास करणार. कोल्हापूरच्या सांगोल्यामध्ये आकाशामधून लोखंडी सांगाडा पडल्यामुळे एकच खळबळ. मुंबईमधून संशोधनासाठी एका संस्थेनं सांगाडा आकाशामध्ये सोडल्याची प्राथमिक माहिती. तहसीलदार आणि पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी. संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटकेंना जेवणामधून विष देऊन जीवे मारण्याचा पत्नीचा प्रयत्न. जादूटोणाचा सुद्धा प्रयोग. पत्नीसह मेहुणा, मोलकरीण आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल, आरोपींना अटक. आज राज्यासह देशभरात ईदचा उत्साह. मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाजाचं पठण. काल रात्री चंद्रदर्शन झाल्यामुळे आज साजरी होणार ईद. आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन. राज्यभरातील मठांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. दादरच्या शिवाजी पार्क परिसरामधील मठामध्ये भाविकांची गर्दी. आणि 1 एप्रिलपासून नव्या कर प्रणालीमुळे तुमच्या पगारामध्ये होणार मोठी बचत. 12 लाखांपर्यंत सीटीसी असणाऱ्यांची टीडीएस पासून मुक्तता. नवीन कर रचना स्वीकारल्यास टेक होम सॅलरीमध्ये होणार वाढ.